नमस्कार, दृष्टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। धाणीवरी अपघातग्रस्तांना काँग्रेसचा आधार। डहाणू तालुक्यातील धाणीवरी गावाजवळ 18 मे रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर काँग्रेस पक्षाकडून पीडित कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला। या दुर्घटनेत बापूगाव येथील 13 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सत्यम ठाकूर यांनी वर्षा वायडा, राहुल पांचाळकर, भरत वायडा आणि सहकाऱ्यांसोबत अपघातग्रस्त कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले। यावेळी अपघातात वडिलांना गमावलेल्या 2 मुलींच्या 12वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी काँग्रेस पक्षाकडून स्वीकारण्यात आली। तसेच अंतिम विधीसाठी आवश्यक मदतही करण्यात आली। दरम्यान स्थानिकांनी सर्व्हिस रोड नसल्याने नागरिकांच्या चुकीच्या दिशेने महामार्गावरून प्रवास करावा लागत असल्याची तक्रार करत NHAI प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। बघूयात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सत्यम ठाकूर काय म्हणालेत। आरटीओची यंत्रणा होती, कारण तो मागे असं समजलंय की मागे बॅरिकेड तोडून चेकपोस्टचा तो धावपळ करत होता खूप स्पीडने, आणि म्हणून त्याच्याच ट्रकने ही घटना घडली जे आमच्या गावकऱ्यांसोबत। तरी 2 मागणी विरोधी पक्ष म्हणून मी गंभीरपणे मागतो की प्लीज गावकऱ्यांवरती तुम्ही दोष टाकू नका। नाईलाजाने त्यांना तो रस्त्याचा वापर करावा लागला। NHAIच्या कर्मचाऱ्यांवरती तुम्ही गुन्हा दाखल करा आणि पर्यायी सर्व्हिस रोड तुम्ही पावसाळ्याच्या आत, अजून 15-20 दिवसच राहिलेले आहेत, पाऊस आला की परत 3-4 महिने काही काम होणार नाही। पर्यायी सर्व्हिस रोड तुम्ही तिथे करून घ्या। आणि अजून यांच्या दुखावरचा गोंधळ हे गेलेला मिळत नाही। दिवसकार्य अजून इथे आहेत। खरी श्रद्धांजली या गावकऱ्यांना त्यांना हीच होऊ शकते की प्रशासन म्हणून आपण काहीतरी नुसतं घोषणा न करता पर्यायी मार्ग त्यांना करून द्यावं। दोषींवरती कारवाई करा, त्या ट्रक ड्रायव्हरची चौकशी करा, मालकाची चौकशी करा, आणि आपण NHAIच्या इथे संबंधित अधिकाऱ्यांवरती पण चौकशी लावून एकदा कारवाई करा। ही एक काँग्रेस पक्षाकडून माझी मागणी आहे जिल्हाध्यक्षांना।